नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता हर्षवर्धनने केलेले आरोप मुक्ता कशाप्रकारे खोडून काढणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की मुक्ताने हर्षवर्धनचं सत्य बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि आता या प्रयत्नामध्ये तिने नताशाची साथ दिलेली असते. आता सगळं शोधण्यासाठी ती प्रयत्न करत असते, परंतु नताशा आणि हर्षवर्धनने मिळूनच मुक्ताला त्यांच्या जाळ्यात अडकवलेलं असतं. आता मुक्ता ही सर्व सत्य सावनीसमोर घेऊन येण्यासाठी नताशाला समोर आणते आणि नताशाला म्हणते, सांग सगळं काही सत्य जे काही आहे ते सर्वांसमोर सांग आणि सांग हा हर्षवर्धन कसा आहे. आता नताशा म्हणते, हर्षवर्धन खूप चांगला आहे, परंतु इथे येऊन मला हर्षवर्धनबद्दल वाईट बोलण्यासाठी मुक्ता मॅमनी सांगितलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता ही नताशाला विचारते, नताशा तू हे काय बोलत आहेस? अगं तूच तर मला फोन केला होतास ना आणि हा हर्षवर्धन कसा आहे हे तूच मला सांगितलं होतंस ना. तूच मला सांगितलं होतंस ना की हा हर्षवर्धन तुला त्रास देत आहे आणि म्हणूनच तू माझ्याजवळ मदतीचा हात मागितला होतास. तर नताशा म्हणते, नाही मॅम, तुम्ही प्लीज खोटं बोलू नका. तुम्हीच मला कॉल केला होता आणि तुम्हीच मला सांगितलं होतं की माझी मदत कर, परंतु मी नाही खोटं वागू शकत आणि म्हणूनच मी खरंच सांगत आहे की हर्षवर्धन खूप चांगला माणूस आहे, परंतु सर्वांच्या नजरेतून त्याला उतरवण्यासाठी तुम्ही हे सगळं काही केलं आहे. तर हे ऐकल्यानंतर मुक्ता विचारते, नताशा अगं तू अशी कशी वागू शकतेस? अगं तुला तर मी मदत करण्यासाठी पुढे आली, परंतु तू आज माझेच पाय ओढत आहेस आणि मलाच या जाळ्यात अडकवत आहेस. नताशा हे सगळं काही हर्षवर्धनच्या सांगण्यावरून करत असते. मुक्ता म्हणते, नताशा तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न कर, परंतु सत्य बाहेर येणारच. तर सावनी म्हणते, एक मिनिट मुक्ता, तू हे काय केलंयस गं? अगं माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर एवढे घाणेरडे आरोप करत असताना तुला काहीच वाटलं नाही का? तर आता हर्षवर्धन सावनीला म्हणतो, तुझी घरची माणसं माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी माझी बदनामीही केली आहे. मग आता मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. मी तुझ्यासोबत कुठलाही संबंध ठेवणार नाही. आता हे ऐकल्यावर सावनीला धक्काच बसतो आणि सावनी आता सगळ्याचा आरोप मुक्तावरच करते आणि मुक्ताला म्हणते की या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तुझ्यामुळे माझं आज लग्न मोडत आहे. या सगळ्याला तू जबाबदार, फक्त तू आहेस. मुक्ता म्हणते, नाही सावनी, अहो अशा माणसासोबत लग्न होण्यापेक्षा तुमचं लग्न नाही झालं तरी खरंच योग्य आहे. सावनी म्हणते, एक मिनिट मुक्ता, हर्षवर्धनबद्दल एकही शब्द बोललेला मी ऐकून घेणार नाही. मुक्ता म्हणते की तुम्हाला ऐकून घ्यावं लागणारच आहे, कारण हर्षवर्धन किती नालायक आणि नीच माणूस आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि हेच सत्य समोर आणण्यासाठी मी ह्या नताशाला मदत करायला गेली, परंतु ही नताशाही हर्षवर्धनलाच मिळालेली आहे हे काही मला माहीत नव्हतं. हे जर मला अगोदरच माहीत असतं तर मी तेव्हाच नताशाची साथ सोडली असती आणि स्वतःहूनच तुमच्या समोर असत्य आणण्याचा प्रयत्न केला असता. आता हर्षवर्धन मुक्ताला म्हणतो, मुक्ता तू माझं एवढा रागराग का करत आहेस? हर्षवर्धन रडण्याचं नाटक करतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मी तुझं काय बिघडवलं आहे? तू का माझी वाट लावायला निघाली आहेस? अगं माझा आणि सावनीचा सुखी संसार तुला पाहवत नव्हता का? अगं आज लग्न झाल्यानंतर आम्ही तुमच्या आयुष्यातून निघून गेलो असतो, आमचं वेगळं आयुष्य असलं असतं. मी, सावनी आणि आदित्य, आमचं तिघांचं जग वेगळं असलं असतं, परंतु तू हे काय केलं आहेस? मुक्ता म्हणते, एक मिनिट हर्षवर्धन अधिकारी, मी तुम्हाला चांगल्याच पद्धतीने ओळखलं आहे, त्यामुळे तुम्ही एक शब्दही बोलायची गरज नाही. तर हर्षवर्धन मुद्दामून सावनीसमोर हात जोडतो आणि सावनीला म्हणतो, सावनी प्लीज हे सगळं काही थांबवा. तुझ्या घरच्यांना सांग माझी बदनामी थांबवायला. अगं मी एवढा नीच नाही आहे. मुक्ता म्हणते, हो का? तर हर्षवर्धन मुक्तासमोरही हात जोडतो आणि म्हणतो, मुक्ता प्लीज हे सगळं थांबव गं. अगं मी एक साधा माणूस आहे. मला माहीत आहे की मी सागरसोबत बिझनेसच्या बाबतीमध्ये खूप चुका करतो किंवा त्याला खाली पाडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अगं मी तुझ्या बाबतीतही खूप चुकीचा वागलो आहे, परंतु एवढ्या खालच्या पातळीला मी नाही जाणार आहे. सावनीच्या भावाच्या होणाऱ्या बायकोसोबत मी संबंध ठेवीन असा विचार तू कसा करू शकतेस गं? अगं खरं तर हा प्लॅन तुम्हीच आखला होता. तुम्हीच मला जाळ्यात ओढण्यासाठी मिहिकाने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच माझ्यामध्ये भांगेचं औषध दिलं आणि तुम्हीच मला इथे हे नको ते कृत्य करायला भाग पडलं, परंतु मी एवढा नीच नाही आहे. मुक्ता म्हणते, एक मिनिट, हे सगळं काही बोलणं इथेच थांबव, कारण हे सगळं बोलत असताना तुला लाजही वाटत नाही. याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटत आहे. हर्षवर्धन हे सावनीसमोर नाटक करत असतो आणि सावनी मात्र या सगळ्या नाटकाला फसत असते. आता मुक्ता म्हणते, हर्षवर्धन अधिकारी, तुझा खरा चेहरा मी आत्ताच सर्वांसमोर आणणार आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन घाबरून गेलेला असतो. आता मुक्ता ही नताशाच्या समोर जाऊन उभी राहते आणि नताशाला विचारते, बोल आता तुला काय सांगायचं आहे? तुला काय म्हणायचं आहे? मी तुला कॉल केला, मी तुझी मदत मागितली, हो का? मग आता माझ्या फोनमध्ये तुझे कॉल रेकॉर्ड आहेत, त्यावरून मी सांगू का नक्की मला कॉल
कॉल कोणी केला होता? नताशा ही घाबरून गेलेली असते. नताशा म्हणते, नाही मॅम, असं काहीच नाही, तुम्हीच तर कॉल केला होता, तुम्ही विसरलात का? तर मुक्ता आता सर्व कॉल, सर्व मेसेज सर्वांना दाखवते, परंतु सावनी काही विश्वास ठेवायला तयार नसते. सावनी म्हणते की नाही. तर मुक्ता म्हणते, हो का? परंतु नताशा, मला एक गोष्ट सांग, आज ज्या ठिकाणी माझी बहीण मिहिका होती त्याच ठिकाणी जर तुझी बहीण असती तर तू काय केलं असतंस? हे अशीच वागली असतीस का? तुझ्या बहिणीला जर कोणी फसवलं असतं तर तू अशाच प्रकारे रिॲक्ट झाली असतीस का? आणि अशीच तू खोट्याची साथ दिली असतीस का? बोल ना. अगं, तू सुद्धा एक स्त्री आहेस ना. मग एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मी तुला मदत करायला निघाली, परंतु तू सुद्धा त्याचीच साथ देतेस, की अशा नीच माणसाची साथ देतेस की त्याने तुझंही आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव नताशा, हा खेळ फक्त थोड्याच दिवसांचा आहे. पैशासाठी तू हे काम करत असशील, परंतु पैशासाठी स्वतःची इज्जत अशी चव्हाट्यावर आणू नकोस किंवा एखाद्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस आणि एवढं मोठं पाप करायला जाऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, जी गोष्ट आपण करतो ना त्या गोष्टीचा प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागतं. आज तू एका स्त्रीच्या बाबतीत असं जाऊन करत आहेस, पण पुढे जाऊन तुला ह्या सगळ्या गोष्टी महागात पडणार आहेत. एक नताशा, तू सुद्धा एक स्त्री आहेस. मग एका स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य तू स्वतःहून उद्ध्वस्त केलं आहेस. आता हे तू तुझ्यामुळे होत आहे. आता ह्या सगळ्यामध्ये हर्षवर्धन चुकीचा आहे आणि तो नीच आहे मला माहीत होतं, परंतु तू एक स्त्री असून एवढ्या नीच आणि खालच्या पातळीला जाशील हे मला माहीत नव्हतं. मुक्ता ही नताशाला म्हणते, केवळ हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे नताशा. आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अगं, सावनीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, ती या सगळ्यापासून सुटावी यासाठीच तर मी तुला मदत करायला निघाले होते, परंतु तू तर काय केलंस गं? माझा विश्वासघात केलास. अगं, माझा विश्वासघात केलास याचं मला काहीच वाटत नाही, परंतु माझ्या बहिणीची यामध्ये काहीच चूक नसताना तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, या गोष्टीचा मला खरंच खूप राग येत आहे. नताशा, एक हे करत असताना तू सुद्धा एक स्त्री आहेस आणि तुझ्या बाबतीत सुद्धा जर असं काही घडलं असतं तर या गोष्टीचा जरा विचार करायला हवा होतास आणि मगच पाऊल उचलायला हवं होतं. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर नताशाचे डोळे उघडतात. तिची चूक तिच्या लक्षात येते. आता नताशाही मुक्तासमोर हात जोडत म्हणते की मॅम, मला खरंच माफ करा. मुक्ता म्हणते की तू हात जोडून किंवा माझ्या पाया पडून आता काहीच उपयोग होणार नाही गं नताशा, कारण माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचं होतं ते झालंच आहे. अगं, तू जे काही केलंस ते खरंच खूप मोठं चुकीचं आहे आणि यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. अगं, अशा या नीच माणसाची साथ देताना तुला काहीच वाटलं नाही का? तर नताशा सर्वांसमोर मुक्ताची पुन्हा एकदा माफी मागत म्हणते, खरंच सर्वांनीच मला माफ करा, कारण हे सगळं काही मी चुकीचं करत आहे. आता हे माझ्या सगळं काही लक्षात आलं आहे, माझे डोळे उघडले आहेत. मुक्ता मॅमनी मला परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. माझ्यामुळे आज त्यांच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, केवळ फक्त माझ्यामुळे, कारण मी हर्षवर्धन अधिकारी यांना साथ दिली. परंतु आज सर्वांसमोर मी कबूल करत आहे की हर्षवर्धन अधिकारी नीच आणि खालच्या पातळीचा माणूस आहे. तो काहीही करू शकतो, स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी कोणाचाही गैरवापर करू शकतो. आजपर्यंत माझ्यासारख्या असंख्य मुलींचा त्याने गैरवापर केला आहे. तर त्यानंतर नताशाही सावनीसमोर जाते आणि सावनीला म्हणते, सावनी मॅम, खरं तर मुक्ता मॅमचे तुम्ही आभार मानायला हवे, कारण आज मुक्ता मॅमने हे सत्य तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारण हर्षवर्धन अधिकारी कधीच चांगला माणूस नव्हता, त्याने फक्त तुमचा गैरफायदा घेतला आहे, कारण त्याला सागर कोळी यांना हरवायचं होतं आणि यासाठीच त्याने तुमचा वापर केला. आणि आजही त्यांना तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, त्यांनी फक्त तुमच्याशी लग्न करण्याचं नाटक केलं आहे. खरं तर आज तुम्हा सर्वांच्या समोर मला हे सत्य सांगायचं आहे की हर्षवर्धन अधिकारी यांना मिहिका मॅम आवडत होत्या. आता मिहिका मॅमना मिळवण्यासाठीच त्यांनी हे नाटक केलं आणि आता सर्वांसमोर असं दाखवून दिलं आहे की ह्या सगळ्यामध्ये मुक्ताची चूक आहे. मुक्तामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. हा सगळा त्यांचा प्लॅन होता, कारण त्यांना सरळ सरळ सावनी मॅडम यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचं नव्हतं, म्हणूनच त्यांनी हा खेळ खेळला होता. आता हे सगळं सत्य सर्वांच्या समोर आलेलं असतं. आता हे समजल्यानंतर सर्वांना धक्का बसतो, परंतु सावनी काही नताशावर विश्वास ठेवायला तयार नसते. आता मुक्ता ही सावनीची समजूत काढत सावनीला म्हणते, सावनी, आता तरी या नताशाच्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवा. आजपर्यंत मी तुम्हाला अनेक वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचा कधीच माझ्यावर विश्वास बसला नाही. परंतु आता नताशा जे काही सांगत आहे ते सत्य आहे आणि प्लीज तिच्यावर विश्वास ठेवा. तर सावनी म्हणते, का? आता मी हिच्यावर का विश्वास ठेवायचा? कारण हीच मुलगी थोड्या वेळापूर्वी तर हर्षवर्धनच्या बाजूने बोलत होती आणि आता तर ती हर्षच्या विरोधात बोलत आहे. मुक्ता म्हणते, ती बोलत होती कारण ती हर्षवर्धनच्या दबावाखाली बोलत होती.
तर सावनी ही मुक्ताला म्हणते आणि आता ही मुलगी तुझ्या दबावाखाली बोलत आहे. मुक्ता म्हणते नाही सावनी, मी कुठल्याही प्रकारचा दबाव तिच्यावर टाकला नाहीये. तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आणि म्हणूनच तिने सर्वांसमोर सत्य आणलं आहे. आता तरी प्लीज विश्वास ठेवा. सावनी म्हणते की नाही, माझा तुम्हा कोणावरही विश्वास नाही. माझ्या हर्षवर पूर्ण विश्वास आहे. हर्ष असं कधीही करणार नाही. आता मुक्त ही सावनीला म्हणते हो का, तुमच्या हर्षवर एवढाच विश्वास आहे ना, मग त्याला विचारा काल तुम्ही जी फाईल पाठवून दिली होती ती फाईल कुठे आहे, एवढंच तुमच्या हर्षवर्धन अधिकारी यांना विचारा. आता मात्र हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकते. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. आता सावनी हर्षला विचारते, हर्ष अरे मी काल फाईल पाठवून दिली होती ती फाईल कुठे आहे. आता मात्र हर्षवर्धन शांतच होतो, कारण त्याने ती फाईल फाडून टाकलेली असते. आता हर्षवर्धनचं ततपप होत असतं. तर सावनी विचारते, हर्ष मी तुला विचारत आहे, काय झालं आहे. अरे काल मी तुझ्याजवळ फाईल पाठवून दिली होती ना, तूच मला म्हणाला होतास की ती फाईल पाठवून दे, मी सेफ ठिकाणी ठेवेन. मग आता ती फाईल कुठे आहे. आता हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो, सावनी ती फाईल तू पाठवून दिली होतीस का. अगं मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कुठल्याही बॅगमध्ये मला ती फाईल सापडली नाही. तर आता सावनीच्या समोर सत्य आलेलं असतं आणि आता हे समजल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी म्हणते, हर्ष अरे तूच सांगितलं होतंस मला फाईल पाठवून दे आणि त्यासाठीच तर तू ड्रायव्हर पाठवला होतास ना. आता सावनीच्या या प्रश्नावर हर्षवर्धन काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर मुक्ता म्हणते, आता सावनी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नसणार आहेत, कारण त्यांनी मुद्दामच ती फाईल तुमच्याजवळ मागून घेतली होती आणि आता त्या फाईलचं अस्तित्व त्यांनी संपवलं आहे. सावनी तुमच्या एवढंही लक्षात येत नाही आहे का, गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी तुमच्यासोबत कधी लग्न केलं नाही. गेल्या 6 वर्षामध्ये त्यांनी तुमच्या नावे कोणती प्रॉपर्टी केली नाही ना. आदित्यला आपला मुलगा मानला, मग आता अचानक तुमच्या नावे ती प्रॉपर्टी होऊ देतील का आणि आदित्यला या सगळ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी होऊ देतील का. अहो ते असं जन्मात करू शकत नाही. स्वतःची प्रॉपर्टी ते एका परक्या माणसांना देतील का. हर्षवर्धन अधिकारी असं कधीच करू शकत नाही. परंतु सावनीच्या समोर एवढं सत्य येऊ नये. सावनी सत्य स्वीकारायला तयारच नसते. सावनी म्हणते, नाही मुक्ता, माझा हर्ष असं कधीच वागू शकत नाही. मुक्ता म्हणते, म्हणजे अजूनही तुमच्या हर्षवरच विश्वास आहे का. मग आता अजून मला एक गोष्ट पटवून द्यावी लागेल. मुक्ता ही आता नताशाला सावनीच्या समोर उभं करते आणि सावनीला विचारते, हिला तुम्ही ओळखता का. तर सावनी मात्र काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणते, ज्यावेळी मी तुम्हाला सत्य तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला होता आणि सागर आणि मी तुमच्या घरी आलो होतो आणि तेव्हा हीच मुलगी तुमच्या बेडरूममध्ये होती ना, परंतु त्यावेळी हर्षवर्धन अधिकारी तुम्हाला काय म्हणाले होते की ही वेडिंग प्लॅनर आहे. मग आता हे सत्य का समोर येत आहे की ही मुलगी वेडिंग प्लॅनरच नाही आहे. अहो ही कुठलीही वेडिंग प्लॅनर नव्हती, तर ही हर्षवर्धन अधिकारी यांची फ्रेंड होती आणि त्यांनी तिच्यासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी तुमच्या नकळतपणे तिला घरी बोलवलं होतं. आता तरी तुम्हाला कळतंय का. तर आता हे सगळं सत्य सावनीच्या समोर आलेलं असतं. आता सावनीच्या हळूहळू सगळं काही लक्षात येत असतं. आता सावनी हर्षवर्धनची कॉलर पकडते आणि हर्षला विचारते, हर्ष तू हे काय केलंयस. तू तर मला सांगितलं होतंस की ही वेडिंग प्लॅनर आहे, परंतु ही मात्र कुठल्याही प्रकारची वेडिंग प्लॅनर नाही. आता हे सगळं काही सत्य समोर आल्यामुळे हर्ष म्हणतो, सावनी अगं तसं काहीच नाहीये, अगं ही नताशा खरंच वेडिंग प्लॅनर आहे. मुक्ता म्हणते, हो का, परंतु या नताशाची संपूर्ण कुंडली माझ्याजवळ आहे. मी संपूर्ण हिस्ट्री काढली आहे आणि ही नताशा कुठल्याही प्रकारची वेडिंग प्लॅनर नाहीये. आणि तुम्ही काय सांगितलं होतं, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तिला पाठवलं आहे, परंतु नताशा कुठल्याही कंपनीमध्ये काम करत नाहीये. आता मात्र मुक्ताने सर्व सत्य सर्वांसमोर आणल्यामुळे हर्षवर्धन चांगलाच अडकलेला असतो. आता मुक्ता ही सावनीच्या समोर सर्व पुरावे सादर करते आणि त्यानंतर ते मिहिकाला बोलवते. आता मिहिकाला मुक्ता विचारते, मिहू आता सगळी गोष्ट विसरून जायची आणि जे काही घडलंय ते खरं सांगायचं, कारण आता या हर्षवर्धन अधिकारीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तर मिहिका म्हणते की हो, आता मी कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. हर्षवर्धन अधिकारी, अहो मी तुम्हाला जिजू म्हणत होते. मला वाटत होतं की तुम्ही चांगले आहात आणि तुमचा चांगला चेहरा तुम्ही माझ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचा हा काळा चेहरा आता माझ्या समोर आला आहे. अहो तुम्ही एवढं नीच वागाल असं मला वाटलंही नव्हतं. मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या ताईवर अविश्वास दाखवला. मिहिका मुक्ताला म्हणते, ताई मला खरंच माफ कर. अगं मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, परंतु मला वाटलं होतं की हे सुद्धा माझ्या फॅमिलीचे भागच होणार आहेत आणि म्हणूनच मी यांच्यावर विश्वास ठेवला होता. मुक्ता म्हणते, ठीक आहे मिहू, परंतु आता जे काही घडलं आहे ते तू सर्वांसमोर सांगायचं आहे. मिहिका म्हणते की हर्षवर्धन अधिकारी यांनी मला कॉल केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की रिसॉर्टच्या रूम नंबर 2 मध्ये मी सावनीसाठी हनीमून स्वीटचा प्लॅन केला आहे आणि त्याचं डेकोरेशन तू करावं आणि ते डेकोरेशन करण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं
आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्या ताईला काही सांगू नकोस, जर तुझ्या ताईला तू सांगितलंस तर ती पाठवणार नाही. आणि म्हणूनच मी ताईच्या नकळतपणे ते प्लॅन करण्यासाठी इथे आले होते, ते डेकोरेशन करण्यासाठी आले होते. आणि त्याचवेळी वेटर माझ्यासाठी कॉफी घेऊन आला. मी वेटरला विचारलं की ही कॉफी नक्की कोणी दिली आहे, कारण मी तर कॉफी मागवलीच नव्हती. तर वेटरनी मला सांगितलं की ही कॉफी तुम्हाला साहेबांनी पाठवली आहे. तेव्हा मी विचारलं की कोण साहेब? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हर्षवर्धन साहेब. आणि म्हणूनच मी ती कॉफी प्यायली. मला काहीच माहीत नव्हतं, परंतु कॉफी प्यायल्यानंतर जे काही घडलं ते मला खरंच आठवत नाही. मिहिका खूप रडत असते, मुक्ताही मिहिकाला सावरते आणि त्यानंतर मिहीरसुद्धा मिहिकाला सावरत असतो. आणि हर्षवर्धनला म्हणतो, तुला एवढी लाजही वाटत नाही का रे? अरे एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळताना त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार एवढीही तुला लाज कशी वाटत नाही? अरे माझं आणि मिहिकाचं लग्न होणार होतं, परंतु तू हे काय केलंयस? आता हर्षवर्धन म्हणतो, परंतु आता तुमचं लग्न होणार नाही, कारण मिहिकाचं आणि माझं लग्न होणार आहे. आता सर्व सत्य सावनीसमोर आलेलं असतं. आता हे समजल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते, हर्ष तू हे काय बोलत आहेस? तर हर्ष म्हणतो की हो, मला मिहिका आवडत आहे आणि मिहिकाला मिळवण्यासाठीच हे सगळं काही मी केलं होतं. आता हर्षवर्धन रागाच्या भरात सगळं काही सत्य बोलून मोकळा होतो. तेवढ्यातच मिहीर म्हणतो, आता हे तुझं स्वप्न इथेच संपणार आहे, कारण आज या सजलेल्या मांडवात मी मिहिकासोबत लग्न करणार आहे. कारण तुला काही तू केलेस प्रयत्न तरी ते सक्सेसफुल होणार नाहीत. मिहिकाचं आणि माझं अजूनही तेवढंच प्रेम आहे एकमेकांवर. तर हर्षवर्धन म्हणतो, परंतु अशा मुलीसोबत तू लग्न करणार आहेस का? तर मिहीर म्हणतो, ती कशी आहे आणि काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मिहिकाशी लग्न करायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय माझा आहे. त्यामुळे तू मला थांबवणारा कोण आहेस? हर्षवर्धन लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मिहीर स्वतःच्या निर्णयावर ठाम असतो. आता मात्र हर्षवर्धनचा पूर्ण प्लॅन तिथेच संपलेला असतो. हर्षवर्धनचा खेळ संपलेला असतो. मुक्ता म्हणते, हर्षवर्धन अधिकारी कितीही खेळ खेळलास तरी शेवटी सत्याचाच विजय होतो आणि तोच विजय इथे झाला आहे. मी तुला सांगितलं होतं, एक ना एक दिवस तुझं खरं रूप मी सर्वांसमोर आणणार आणि आज मी तुझं खरं रूप सर्वांसमोर आणलं आहे. हर्षवर्धन अधिकारी, आज तर मला असं वाटत आहे की तुझ्यासारख्या नीच माणसाला भर चौकात घेऊन मारावं. तर हर्षवर्धन मुक्तावर आवाज चढवणार तर सावनी म्हणते, एक मिनिट हर्षवर्धन, आता तर मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. हर्षवर्धन अधिकारी, तू एवढा नीच असशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. अरे तू माझंच नाही तर माझ्या मुलाचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, परंतु या सगळ्याची शिक्षा मी तुला देणारच आहे. या सगळ्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. हर्षवर्धन अधिकारी, तू माझ्या आयुष्याचा खेळ मांडलास, परंतु आता मी तुला सुखाने जगू देणार नाही. ज्याप्रमाणे तू माझ्या आयुष्याचा खेळ मांडलास तोच खेळ आता मी तुझ्या आयुष्याचा मांडणार आहे. आता एवढं मात्र लक्षात ठेव. हर्षवर्धन म्हणतो, सावनी तू काहीही करू शकत नाही. सावनी म्हणते की नाही, आता ही सावनी काय चीज आहे हे तुला लवकरच कळणार आहे. तर मुक्ता म्हणते, आता सावनी एकटी नाहीये, आम्ही सर्वजण सावनी सोबत आहोत. आता सर्वजण एकत्र आलेले असतात आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन एकटा पडलेला असतो. आता सर्वजण एकजुटीने हर्षवर्धनला म्हणतात, हर्षवर्धन अधिकारी तुझा खेळ इथेच संपला आहे. आता सर्वजण एकत्र येऊन हर्षवर्धनचा धडा शिकवण्याचं ठरवतात. आता सावनी आणि मुक्ता मिळून हर्षवर्धनला कशा प्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.